कपाळी केशर कस्तुरीचा टिळा, अंगात शौर्याचा कणा आणि ओठांवर फक्त एकच जयघोष, जय महाराष्ट्र. आजच्या विशेष भागात आपण महाराष्ट्राचा हाच गौरव अनुभवणार आहोत. तर मित्रांनो, गोष्टप्रेमाची ह्या आपल्या लाडक्या पॉडकास्टमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आज 1 मे सकाळची वेळ. मुंबईच्या एका गजबजलेल्या रेल्वे स्थानकावर एक तरुण, त्याचं नाव प्रवीण, घाईघाईत चालला आहे. तो एका मोठ्या कंपनीत मोठ्या हुद्द्यावर आहे, पण कामाच्या व्यापात त्याला आजच्या दिवसाचं महत्त्व फारसं आठवत नाही. अचानक त्याचं लक्ष एका बाकड्यावर बसलेल्या एका वृद्ध आजोबांकडे जातं. आजोबांच्या अंगात पांढरा शुभ्र नेहरू शर्ट, डोक्यावर गांधी टोपी आणि हातात महाराष्ट्र दिनाची छोटीशी पत्रिका आहे. त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळंच समाधान आहे. प्रवीण घड्याळाकडे बघत, आजोबा, आज सुट्टी असताना तुम्ही सुद्धा इथे स्टेशनवर कुठे चाललात? त्यावर आजोबा म्हणाले, कुठे नाही रे बाबा, आज माझ्या राज्याचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने इथे येणाऱ्या जाणाऱ्या लोकांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघतोय. तुला माहिती आहे का आजचा दिवस किती महत्त्वाचा आहे? त्यावर प्रवीण म्हणाला, हो ना आजोबा, माहिती आहे की 1 मे महाराष्ट्र दिन, पण शेवटी एक सुट्टीचा दिवस म्हणूनच आम्ही बघतो याकडे. त्यावर आजोबा गंभीर स्वरात म्हणाले, अरे वेड्या, ही फक्त सुट्टी नाही आहे. हे राज्य मिळवण्यासाठी 106 हुतात्म्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे. ही माती सह्याद्रीच्या कड्यांसारखी कणखर आहे आणि इथली भाषा संतांच्या वाणीसारखी रसाळ आहे. आजोबा पुढे म्हणाले, ज्या मातीत छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं, ज्या मातीने ज्योतिबा फुले आणि आंबेडकरांसारखे विचारवंत दिले, त्या मातीचे आपण देणे लागतो. आपली मराठी भाषा बघ, ज्ञानेश्वरींच्या अमृतानुभवापासून ते कुसुमाग्रजांच्या कणा कवितेपर्यंत किती समृद्ध आहे. तू किती मोठा साहेब झालास तरी तुझं मूळ या मातीत आहे, हे विसरू नकोस. यावर प्रवीण म्हणाला, आजोबा, खरंच मी रोज इंग्रजी बोलतो, परदेशी क्लायंटसोबत संवाद साधतो, पण आज जाणीव झाली की माझी आई मराठी आहे आणि माझं घर महाराष्ट्र आहे. यावर आजोबा म्हणाले, लक्षात ठेव बाळा, मराठी असणं म्हणजे फक्त महाराष्ट्रात राहणं नव्हे, तर मराठी संस्कृती, इथला वारसा आणि इथली माणसं जपणं. आपण जेव्हा मराठीत बोलतो तेव्हा आपण आपल्या पूर्वजांचा सन्मान करतो. प्रवीणने आजोबांचे पाय शिवले. त्याच्या डोळ्यात आता कामाच्या धावपळीपेक्षा आपल्या राज्याबद्दलचा अभिमान जास्त दिसत होता. त्याने खिशातून फोन काढला आणि आपल्या सहकाऱ्यांना मेसेज केला, हॅपी महाराष्ट्र डे, लेट्स सेलिब्रेट आवर कल्चर टुडे. पण लगेच तो मेसेज खोडून त्याने मराठीत टाईप केलं, महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. अभिमान आहे मला मी मराठी असल्याचा. तर मित्रांनो, सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा, दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा. मराठी आपली भाषा, महाराष्ट्र आपला मान. चला या मातीचा वारसा जपूया आणि जगाच्या कानाकोपऱ्यात महाराष्ट्राचं नाव अभिमानाने पोचवूया. जय महाराष्ट्र.